यंदाच्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील एक खास नाव असणार आहे आणि ते म्हणजे शरद पवार। गेली 50 वर्ष राजकीय संसदीय राजकारणामध्ये सक्रिय असणाऱ्या शरद पवारांचा हा सरकार दरबारी होणारा सन्मान अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे। पवारांचे या क्षेत्रातील योगदान पुरस्काराला साजेसे तर आहेत, पण त्यामागचं टायमिंग, राजकीय गणित ही देखील तितकीच इंटरेस्टिंग आहेत। शरद पवार गेली 50 वर्ष महाराष्ट्राचं राजकारण एकाच नावाभोवती फिरतंय। आणि दिल्लीत या नावाचं गूढ आहे, कारण शरद पवारांच्या पॉलिटिकल भूमिका अनप्रेडिक्टेबल असतात। पवार दिल्लीत पुन्हा एकदा चर्चेत आहेत, कारण यंदा पद्म पुरस्काराच्या संभाव्य यादीत मुरली मनोहर जोशींसोबत त्यांचंही नाव झळकतंय। खरं तर राजकारण्यांना पद्म पुरस्कार ही गोष्ट आता फारशी नवीन राहिलेली नाहीये। मागच्या वर्षीही लालकृष्ण अडवाणी आणि प्रकाशसिंग बादल या दोघांना मोदी सरकारनं पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित केलेलं होतं। शरद पवारांचं राजकारण आणि समाजकारण या दोन्ही क्षेत्रातलं योगदान हे या पुरस्काराला साजेसच आहे, ही गोष्ट त्यांचे विरोधकही मान्य करतील। मात्र हा पुरस्कार पवारांना यूपीए सरकारच्या 10 वर्षांच्या काळात न मिळता मोदी सरकारच्या काळामध्ये मिळतोय, हे जास्त विशेष आहे। नरेंद्र मोदी साहब ने शुरू से यानी सितंबर महीने में तब इसको एप्लीकेशंस मांगा था आम जनता लोगों से, उस टाइम पर ही इंक्लूड कर दिया है। 2 एमपी ने इसको रेकमेंड किया है, उसी से ऊपर आया है। प्रधानमंत्री ने अपना आक्षेप इसमें किया, सिग्नेचर किया है शरद पवार को देना चाहिए करके। राजकारण, क्रिकेट, उद्योग, शेती या सगळ्या क्षेत्रात उत्तम संबंध असलेले पवार कुठल्याही सत्ताधीशाला हवंहवंसं वाटणारं व्यक्तिमत्व आहे। त्यामुळेच निवडणुकीत बारामतीच्या भ्रष्टाचारावरून कितीही चिखलफेक झाली तरी मोदी जाहीर सभांमध्ये पवारांचं गुणगान करतात। अगदी त्यांच्या बोटाला धरून राजकारण शिकल्याचं सांगतात। 10 साल में डॉक्टर मनमोहन सिंह ने शरद पवार को दरकिनारे किया है, लेकिन नरेंद्र मोदी ने तीसरा साल आते वक्त शरद पवार को इज्जत दे दिया है। शरद पवार को आसमान पर चढ़ा करके रखा है अभी नरेंद्र मोदी ने। राष्ट्रवादीनं संसदेत कधीही 10चा आकडा ओलांडला नाही, तरी दिल्लीत त्यांचा दबदबा कायम आहे। विज्ञान भवनात त्यांच्या 75च्या कार्यक्रमाला देशातले सगळे महत्त्वाचे नेते झाडून हजर होते। लोकसंग्रहाचा हा ठेवा कुणालाही हेवा वाटेल असाच आहे। शरद पवारांच्या बद्दल मोदी सरकारला एवढं प्रेम असण्याचं एकमेव कारण म्हणजे पवारांची उपयुक्तता। कारण सरकार बदललेलं असलं तरी बीसीसीआय किंवा कृषी मंत्रालयाच्या धोरणांमध्ये पवारांचं स्थान अजूनही कायम आहे। महाराष्ट्राची सत्ता असो किंवा राष्ट्रपती पदाची भावी निवडणूक, जेव्हा जेव्हा आकडे कमी पडतील तेव्हा पवारांच्यासारखा तडजोड प्रेमी मोहरा आपल्या हाती असावा, असा धूर्त विचार मोदींनी केलेला असावा। प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली।